ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಾಳೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತೆ ಹಾಗೂ ಮುಂದಿನ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತೆ ಮತ್ತು ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಾಗಿ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪದ್ಯ ಭಾಗ ಮತ್ತು ಪೂರಕ ಪಾಠದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ರಿವಿಷನನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಇದ್ದಾವೆ. ಜಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಸಿಗ್ತದೆ ನಿಮಗೆ. 2025-26 SSLC ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ ಮತ್ತು ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅಂತ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಿದರೆ ಸಾಕು, ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಪಕ್ಕ ಹೈಪ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋನ ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೀನಿ. ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದಲ್ಲಿ 3 ಅಂಕ ನಿಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ. ಸೊ ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ಬೋದು, ಭಾರತ್ ಮಾँ के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए. ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. भारत माँ के प्रकृति सौंदर्य नयन मनोहर है. भारत के खेत हरे भरे और सुहाने हैं. वन उपवन फल फलों से युक्त है. भारत भूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है. ಭಾರತ್ ಮಾ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿ ಧನಧಾಮಕ್ಕೂ ಮುಕ್ತ ಹಸ್ತಸೆ ಬಾಂಟ್ ರಹಿ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಸ್ವರೂಪ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೋದು? ಭಾರತ್ ಮಾತಾ ಅಮರೋं की जननी है, उसके उरु में गांधी बुद्ध और राम शायित है. भारत माँ के एक हाथ में न्याय पताका और दूसरे हाथ में ज्ञान दीप है. जग का रूप बदलने के लिए कवि भारत माता से निवेदन करते हैं. भारत माँ के साथ कोटि कोटि लोग है. सकल नगर और ग्राम में ಜೈ ಹಿಂದ್ ಕನಾದ್ ಗೂಂಜ್ ಉಟೆ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಅದು ಎರಡೂ ಬರಲಿ ಅಂದರೆ ವಿಶೇಷತ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ, ಸೊ ಸೌಂದರ್ಯ ಮತ್ತು ಸ್ವರೂಪ ಎರಡೂ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಬರೀರಿ. ಅಭಿನವ್ ಮನುಷ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ. 1 ಅಂಕದ 1, 2 ಅಂಕದ 1 ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಸೊ 1 ಅಂಕದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ, ಆಧುನಿಕ ಮಾನವ का यान कहा जा रहा है. गगन में नर किन किन को एक समान लांग सकता है. सरिता गिरी और सिंधु. आधुनिक पुरुष ने किस पर विजय पाई है. प्रकृति पर. आज की दुनिया कैसी है. विचित्र और नवीना. परमाणु किसे देख कर कांपते हैं. मानव के करों को. अभिनव मनुष्य कविता के कवि कौन है. रामधारी सिंह दिनकर. नर के करों में क्या क्या बंधे हुए हैं. वारी विद्युत और भाप. मानव के करों को देख कर क्या कांपते हैं. परमाणु. मानव के हुक्म पर क्या चढ़ता और उतरता है. पवन का ताप. आज मनुष्य का यान कहाँ जा रहा है. गगन में. अभिनव मनुष्य कविता को किससे लिया गया है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಕುರುಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಷಷ್ಠ ಸರ್ಗಸೆ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 2 ಅಂಕದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರಕೃತಿ ಪರ ಸರ್ವತ್ರ ಹೇ ವಿಜಯ್ ಪುರುಷ ಆಸೀನ. ಅಥವಾ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಹೀಗೂ ಬರ್ಬೋದು, ಆಧುನಿಕ ಮಾನವ ಕಿ ಭೌತಿಕ ಸಾಧನಾ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕೀಜಿಯೆ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಅವಾಗ ಬರೀತಕ್ಕಂಥ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, आधुनिक मानव ने जल, विद्युत, वायु आदि प्रकृति के तत्वों पर अपना नियंत्रण रखा है. नदी पर्वत सागर को लांग सकता है. व्योम से पाताल तक सब कुछ जानता है. आज के मानव के हाथों में जल, विद्युत और भाप बंधे हुए हैं. पवन का ताप भी मानव के हुक्म पर चढ़ता उतरता है. आज के मानव का यान गगन में जा रहा है. आज के मानव के हाथों को देखकर परमाणु भी कांपते हैं. ಇದಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಸೊ ನಿಮಗೆ ದಿನಕರ್ ಜಿ ಕೆ ಅನುಸಾರ ಮಾನವ का सही ಪರಿಚಯ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ. ಆವಾಗ ಏನು ಬರಬೇಕಂದ್ರೆ, मानव के बीच स्नेह का बांध बांधना चाहिए. एक मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी मिटाता है. स्वयं को पहचानना यही मनुष्य है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಅದು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯದ ಆಶಯ ಬರ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಸ್ನೇಹ, ಮಾನವೀಯತಾ, ಭಾಯಿಚಾರಕ ಮಹತ್ವ ಸಮझाना ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. तुलसी के दोहेದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ, हंस का गुण कैसा होता है. हंस का गुण पानी को छोड़कर दूध को सेवन करना. दया किसका मूल है. धर्म का. मुखिया किसके समान होना चाहिए. मुख के समान. पाप का मूल क्या है. अभिमान. तुलसीदास मुख को क्या मानते हैं. मुखिया. मुख किसका पालन पोषण करता है. शरीर के अंगों का ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನೆಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅನುರೂಪತಾ ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ, ದಯಾ ಧರ್ಮ का मूल. पाप अभिमान का मूल. सूरदास सूरश्याम. तुलसीदास तुलसी के दोहे. सूरसागर सूरदास. रामचरितमानस तुलसीदास. इन्हें पाप का मूल अभिमान, धर्म का मूल दया. कृष्ण भक्ति कवि सूरदास, राम भक्ति कवि तुलसीदास. कृष्ण भक्ति शाखा सूरदास, राम भक्ति शाखा तुलसीदास. सूरश्याम पद है, तुलसी के दोहे दोहा. संत का स्वभाव हंस के समान. मुखिया का स्वभाव मुख के समान. जीव की तुलना देहरी से. राम की तुलना दीप से. ಮುಖಿಯ ಮುಖ ಕೆ ಸಮಾನ, ಸಂತ ಹಂಸ ಕೆ ಸಮಾನ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಫಸ್ಟ್ ದೋಹಾ ಬರ್ಬೋದು. ಸೊ ಮುಖಿಯ ಮುಖಸೋ ಚಾಯಿಯೇ ಖಾನ ಪಾನಕೋ ಏಕ ಪಾಲೈ ಪೋಸೈ ಸಕಲ ಅಂಗ ತುಳಸಿ ಸಹಿತ ವಿವೇಕ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಏನು ಬರೀತೀರಂದರೆ, निम्नलिखित पंक्तियों को तुलसी के दोहे से लिया गया है. इस दोहे के रचनाकार तुलसीदास जी है. मुखिया को मुख की तरह होना चाहिए. मुँह अकेला खाता है. शरीर के सभी अंगों का पालन पोषण करता है.
वैसे ही मुखिया को समाज के सभी अंगों के विकास के लिए सदा काम करना चाहिए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಸೆಕೆಂಡ್ ದೋಹಾ ನೋಡೋಣ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाड़िए, जब लग घट में प्राण ಅಂತ ಇತ್ತು. ಏನು ಬರೀತೀರಂದ್ರೆ, निम्नलिखित पंक्तियों को तुलसी के दोहे से लिया गया है. इस दोहे के रचनाकार तुलसीदास जी है. ಇಲ್ಲಿ तुलसीदास कहते हैं कि दया धर्म का मूल है, पाप का मूल अभिमान है, इसलिए जब तक शरीर में प्राण है तब तक मनुष्य को अपने व्यर्थ अभिमान छोड़कर दयालु बने रहना चाहिए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ರಾಮನಾಮ ಮನಿ ದೀಪದರು ಜೀಹ ದೇಹರಿ ದ್ವಾರ ತುಳಸಿ ಬೀತರ ಬಾಹಿರೋ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ. ಇದರ ಆನ್ಸರ್ ಏನಿತ್ತಂದ್ರೆ, निम्नलिखित पंक्तियों को तुलसी के दोहे से लिया गया है और इसके रचनाकार तुलसीदास जी है. जब देहरी पर दिया जलाने से तब अंदर और बाहर और चारों ओर प्रकाश फैलता है. जीवन में प्रकाश पाने के लिए मुँह रूपी देहरी पर राम नाम का स्मरण करना है, अर्थात राम नाम को हमेशा जप करना चाहिए. अर्थात राम नाम जपने से मानव की आंतरिक और बाह्य शुद्धि होती है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಸಮಯಕ್ಕೆ ಪಹಚಾನದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 3 ಅಂಕದ ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಅದು ಕೂಡ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ कवि समय का सदुपयोग अथवा समय के महत्व. इष्टे बरीरी, समय अनमोल है, ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुपम धन है, समय को व्यर्थ नहीं गंवाना चाहिए, आत्मा पर विश्वास रखना चाहिए, संदेह को दूर करना चाहिए, ऐसा अच्छा समय कभी नहीं मिलता है, अब का समय खोकर आगे बहुत पछताना पड़ेगा, बीता हुआ समय वापस नहीं मिलता ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಸೂರ್ ಶಾಮ್ದಲ್ಲಿ 1 ಅಂಕ ಮತ್ತು 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ಇಲ್ಲಿ यशोदा किसकी कसम खाती है? गोधन की. कृष्ण की शिकायत किसके प्रति है? बलराम के प्रति. चुटकी दे देकर हंसने वाले कौन थे? ग्वालमित्र. बलराम के अनुसार किसे मोल लिया गया है? बालकृष्ण को. बालकृष्ण का रंग कैसा था? काला. यशोदा और नंद का रंग कैसा था? गोरा. ಇನ್ನು ಅನುರೂಪತೆ ಯಾವಿದಾವೆ ನೋಡಿ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಬಲಭದ್ರ ಬಲರಾಮ ಕಾನ ಕೃಷ್ಣ, ಯಶೋದ ಮಾತಾ ನಂದ ಪಿತಾ, ಬಲಬೀರ ಬಲರಾಮ ಜಸೋದ ಯಶೋದ, ಗೋರಾ ರಂಗ ಯಶೋದ, ಕಾಲಾ ರಂಗ ಕೃಷ್ಣ, ಭೋಲಾ ಭಾಲ ಬಾಲಕೃಷ್ಣ, ಸುಗಲಖೋರ ಬಲರಾಮ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನೂ ಇದ್ದಾವೆ, ಬಲಭದ್ರ ಬಲರಾಮ ಜಸುಮತಿ ಯಶೋದ, ನಂದ ಔರ ಯಶೋದ ಗೋರೆ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಕಾಲಾ, जसुमती यशोदा बलभद्र बलराम, कृष्ण को चिढ़ाने वाला बलराम, चुटकी देकर हंसने वाला ग्वाल बालक, चुगलखोर बलराम, भोला भाला बालकृष्ण, कृष्ण को चिढ़ाने वाला बलराम, कृष्ण को मानने वाली यशोदा, बालकृष्ण भोला भाला बलराम चुगलखोर, भोलापन बालकृष्ण वात्सल्य यशोदा, तुलसीदास राम भक्ति कवि, सूरदास कृष्ण भक्ति कवि ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. 2 मार्कर क्वेश्चन. बालकृष्ण अपनी माता से क्या क्या शिकायतें करता है? बलराम मुझे चिढ़ाता है, वह कहता है कि यशोदा माँ ने जन्म नहीं दिया है बल्कि मोल लिया है, बार बार पूछता है कि तुम्हारे माता पिता कौन है? नंद और यशोदा तो गोरे हैं, तुम क्यों काले हो? मेरे सभी ग्वाल मित्र चुटकी दे देकर हंसते हैं, तुम केवल मुझे ही मारती हो, भाई को कभी नहीं मारती ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಯಶೋಧ ಕೃಷ್ಣ के क्रोध को कैसे शांत करती है ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ, यशोदा कहती है कि हे कृष्ण सुनो, बलराम जन्म से ही चुगलखोर है, मैं गोधन की कसम खाकर कहती हूँ मैं ही तेरी माता हूँ, तू ही मेरा पुत्र है. ಇನ್ನೊಂದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾವ್ದು ಬರ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಬಾಲಕೃಷ್ಣ बलराम कृष्ण के माता पिता के बारे में क्या कहता है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆನ್ಸರ್ ಏನಿದೆ ಅಂದರೆ, बलराम कृष्ण के माता पिता के बारे में कहता है कि यशोदा और नंद तुम्हारे माता पिता नहीं है, यशोदा और नंद का रंग गोरा है, तुम्हारा रंग काला है, तुझे उन्होंने मोल लिया है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪ್ರಶ್ನೆ, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, ಸಂಘರ್ಷ ಕಾ ಮೈದಾನ್ छोड़कर मत भागो तुम ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ, ಅಂಕಗಳು ಕೂಡ ಸಿಗ್ತವೆ. ಇಷ್ಟು ಪದ್ಯ ಭಾಗ ಇತ್ತು. पूरक पाठದಲ್ಲಿ मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन, शनि ग्रह को सौरमंडल का अत्यंत सुंदर ग्रह कहा जाता है क्यों ಅಂತ ಇದೆ. आंसर इज, शनि ग्रह के चारों ओर वलय दिखाई देते हैं, ये वलय अत्यंत विस्तृत और स्पष्ट है, शनि के इन वलय या कंकनों ने इसे सौरमंडल का सर्वाधिक सुंदर ग्रह बनाया है. इन शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है, कैसे ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है,
इसलिए वहाँ बहुत कम सूर्य ताप पहुँचता है। शनि के वायुमंडल का तापमान शून्य के नीचे 150 डिग्री सेंटीग्रेड के आसपास है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಶನಿ ಗ್ರಹ का वायुमंडल किन गैसों से बना है ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಹೈಡ್ರೋಜನ್, ಹೀಲಿಯಂ, मीथेन ಮತ್ತು ಅಮೋನಿಯಾ. सत्य की महिमाದಲ್ಲಿ सत्य क्या होता है, उसका रूप कैसे होता है ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. सत्य बहुत भोला भाला बहुत ही सीधा साधा होता है. सत्य दृष्टि का प्रतिबिंब है, ज्ञान की प्रतिलिपि है और आत्मा की वाणी है. इन शास्त्र में सत्य बोलने का तरीका सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. इन लास्ट ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ सत्य की शक्ति के बारे में क्या कथन है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सत्य एक विशाल वृक्ष है, उसका जितना आदर किया जाता है उतने ही फल उसमें लगते हैं, उनका अंत नहीं होता ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಅಕುಲ್ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ಗೆ ಏನು ಹೇಳಿದ, ದೇಶ के राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्योहार का आदर करना. सलमा ಏನು ಹೇಳಿದ್ರು, प्रकृति हमारी माता है, प्राकृतिक संसाधनों का अपव्यय नहीं करना चाहिए, पर्यावरण स्वच्छ रखना हमारा दायित्व है. इन्हें मीना मैडम अंत में क्या कहा ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, आज के बच्चे कल के नागरिक हैं, विद्यार्थियों आज से नहीं अब से ही आप इन कर्तव्यों का पालन करना शुरू करो, इससे आपका हित तो होगा ही, देश का कल्याण भी होगा ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಷ್ಟು ಪದ್ಯ ಮತ್ತು ಪೂರಕ ಪಾಠದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ರಿವಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತೀನಿ. ಬಾಯ್.